प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू ना जरा कन्फ्युजिंग दाखवला आहे. म्हणजे मला थोडं कळलं नाही आहे. आता ही पिंकी मनाशीच बडबड करते की बाप्पा काय तू माझी परीक्षा घेतोय. माझे धनी माझ्या जवळ असून मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत, त्यांचं नाव नाही घेऊ शकत, त्यांचं आसपास असण्यासाठी मला त्या मितालीसोबत राहावं लागतंय. आता तर त्या मितालीला घास भरवायची वेळ आली आहे त्यांच्यावर. नाही 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 नाही, असं करून चालणार नाही. माझ्या जीवाचं काय होत असेल. आज तर माझ्या धनींनी मला हाक पण मारली, मला नाही राहवलं. मग पण आता बस झालं. आता मला धनींना जाऊन सांगावंच लागल की धनी मीच तुमची पिंकी आहे. नाही नाही पिंकी, दिमाग से सोच, दिमाग से. भावनेच्या भरात काहीतरी वागून बसायचं आणि काहीतरी भलतंच होऊन बसायचं. आता कोणाला विचारू, कोणी सांगणार पण नाहीये. धनींना सांगावंच लागेल, तेच माझी मदत करतील हे बालन दूर करायला. पिंकी, या सगळ्याचा खोलवर विचार कर. मग पिंकी जरा विचार करते आणि मग म्हणते हा माझा चेहरा. ती आरशात बघते जाऊन आणि मग स्वतःशीच बोलते की हा माझा चेहरा. हा तर माझ्या धनींसाठी मोठं कोड आहे. मी जर त्यांना असं सांगितलं की मीच तुमची पिंकी तर त्यांना तर धक्का बसेल. मग काय करायला हवं. धीरे धीरे, स्लोली स्लोली, एकदम नाही पण हळूहळू धनींना म्हणजे धनींच्या मनाची तयारी करणं माझ्या गरजेचं आहे. पिंकी आणि पिहू या दोघींमध्ये फॅमिलिटीज आहेत. म्हणजे तिला कदाचित सिमिलॅरिटीज वगैरे असं म्हणायला हवं होतं, पण ती काहीतरी म्हटली आहे. म्हणजे त्या दोघी एकच आहेत, ह्या ओळखीच्या वाटायला पाहिजे धनींना. चला तर मग हे तर मला करावंच लागेल. पिंकी, तुझी होपची तो ब्लास्ट होऊ देऊ नको, बाकी उपरवाला देख लेगा. गणपती बाप्पा मोरया. आता असं म्हणून पिंकीबाई लागल्यात पुढच्या तयारीला. इकडे युवराज त्या भाल्यासोबत आहे आणि सारखा कुठेतरी खडे मारतोय आणि विचार करतोय काय करावं बरं. त्याला झालेल्या सगळ्या घटना आठवत आहेत की कसं कसं ही पिहू आली आणि त्याला प्रत्येक वेळेला त्याची कारभारीनच आहे अशी जाणीव झाली. सगळ्या गोष्टींचा तो पुनर्विचार करतो आणि भाल्याला म्हणतो, भाल्या तू काही म्हण, त्या न कारभारीनच आहेत. त्या सरपंचबाईच आहेत रे, पण त्या म्हणाल्या की त्यांचं लग्न झालंय. कोणी जांबवंतराव जांभळे नावाचे त्यांचे नवरा आहे रे. आपण त्यांच्या नवऱ्याला शोधूया का. तेव्हा भाल्या म्हणतो, काय दादा कशाला इतका विचार करताय. पिंकी वहिनी असत्या तर त्या गप्पा बसल्या असत्या का. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती नाही का. तेव्हा हा युवराज म्हणतोय, माझं मन नाही मानत आहे रे, त्यांचा नवरा खरंच आहे की नाही आपण शोधूयात ना. भाल्या म्हणतो, नको दादा, भलता विचार करू नका, असा काही बी विचार करू नका. युवराज म्हणतो, अरे मग काय करू. अरे त्या सरपंचबाई नाही आहेत याची खात्री कशी करायची. भाल्या म्हणतो, दादा तुम्ही ना त्या पिऊच्या नवऱ्याचा विचार करू नका, तुम्ही पिंकी वहिनीचा शोध घ्या ना. त्या गेल्यापासून ना तुम्ही देवदास झालाय. तुम्ही दारू सोडून द्या बरं आणि आपल्या पिंकी वहिनीचा शोध घ्या. आता युवराजला आठवतं त्या दिवशी पिहूने त्याला समजवलं की तुम्ही दारू सोडा, तुमच्या माणसासाठी काहीतरी करा. तो प्रसंग आठवून युवराज भाल्याला म्हणतो, आपल्या गाडीत जेवढा स्टॉक आहे ना तेवढा आण. आता भाल्या तो स्टॉक आणतो आणि म्हणतो, दादा काय करायचं आहे आता, दुपारीच पिणार का. आता युवराज म्हणतो, नाही हे बघ जेवढा स्टॉक आहे ना तेवढा तू घेऊन टाक आणि माझ्यासमोर पुन्हा दारू आणू नकोस. भाल्या खूप खुश होतो. तो मनातल्या मनात विचार करतो, अरे वा दादा तुम्ही आता दारू सोडलीत वहिनीच्या नुसत्या असण्यामुळे. दादा आता एकच वादा, वहिनींना शोधा. आणि इकडे पिंकीबाई विचार करतायत की पिंकी तू आता धनींसमोर पिंकी बनून जाशील ना तर धनी थक्क होऊन जातील. तिने पिंकीचा सगळा गेटअप तिच्या समोर ठेवलाय आणि आता गॉगल घालतीये, पण विचार करतीये कंट्रोल पिंकी कंट्रोल, डायरेक्टली काही करायला जाऊ नकोस, दिल की बात दिमाग से कर. आणि ती पिंकीची साडी बघते आणि विचार करते की जेव्हा ती युवराज समोर कारभारीन म्हणून जाईल म्हणजे सरपंचबाई बनून जाईल तेव्हा कसं वाटेल. एकदम लाजते ती स्वतःशीच. तर आता तिने मेकअप केलाय प्रेक्षकांनो पिंकी सारखा आणि एकदम पिंकी सारखी तयार झाली आहे. आता दिसतीये ती खरं पिंकी सारखी. पण आता इथे ही तिकडी मस्त चर्चा करत बसली आहे सुशीलाबाई, धनंजय आणि चित्रा. सुशीलाबाई म्हणते की मी मागे लागले युवराजच्या, लग्न कर लग्न कर, पण तो काही ऐकत नाही युवराज. पण आपले साहेब पण काही बोलत नाही ना, त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे. चित्रा म्हणते, हो ना लवकर काय करायचं ते करा. एक तर युवराज भाऊजी मिताली सोबत लग्न करतील ना तर ती पिऊ नावाची कटकट आपल्या घराच्या बाहेर चालली जाईल. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, तिला काही मी या घरात ठेवणार नाहीये, तिला मी घराच्या बाहेर काढणारच आहे. अरे मी इतकी जवळ आणण्याचा प्रयत्न करते त्या मितालीला आणि युवराजला, पण ही मात्र सारखी आडकाठी करत असते. आता चित्रा म्हणते, हाव ना तिचा आगाऊपणा वाढतच चाललाय. सुशीलाबाई विचारतात, कुठे आहे ती. चित्रा म्हणते, कुठं असणार आहे, स्वतःच्या रूम मध्ये आराम करत बसली आहे. चित्रा म्हणते, आईसाहेब पण तुम्ही कसं तिला घराच्या बाहेर काढणार, तिची एकदम खास आहे ना त्या मितालीची ती. सुशीलाबाई म्हणतात, असू दे असू दे, मी नाही ती मितालीच तिला घराच्या बाहेर काढेल, बघच तू.
चित्रा लगेच म्हणते, आईसाहेब तुमचा दिमाग म्हणजे ना एकदम शैतानी खोपडी आहे. कारस्थान करावं ना तर सुशीला गजराज धोंडे पाटलांनीच. अहो आईसाहेब तुम्ही एक नंबर. चित्रा संधी मिळाली की सुशीलाबाईंची चांगलीच काढते हा. सुशीलाबाई म्हणतात, अगं किती तारीफ करशील माझी, नको इतके शब्द फेकू. तेवढ्यात मिताली तिथे येते आणि म्हणते, गुड इव्हनिंग वुड बी सासूबाई. चित्राला पण विचारते ती, तुम्ही दोघींनी मला सांगितलं नाही, हाऊ इज द साडी, कशी दिसते मी. तेव्हा चित्रा म्हणते, मिताली साडी यू नो दॅट इज सो दॅट. हां तेव्हा धनंजय म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. आता सुशीलाबाई म्हणतात, तू कशाला उगाचच इंग्लिश तोडतीये, मस्त दिसतीये ती, खूप सुंदर दिसतीये. अगं मिताली तू ना नक्षत्रवाणी दिसतीयेस बघ. पण काय ग मिताली, मला तोच प्रश्न पडलाय की सकाळपासून तू साडी नेसलीये आणि त्याच्यातच वावरतीयस, असं कसं ग. तुला साडी कोणी नेसवली. मिताली म्हणते, तुम्ही त्या दिवशी शिकवलीत ना मला जन्माष्टमीला, मी लक्षात ठेवली ती आणि लक्षात ठेवून नेसली मी माझ्या हाताने. सुशीलाबाई म्हणतात, लईच हुशार आहे ग तू, खरंच खरंच खूप सुंदर दिसतेसच तू, पण हुशार पण खूप आहेस. पण काय ना मिताली, जरा एका गोष्टीचं मला वाईटच वाटतं ग. मिताली म्हणते, कुठली गोष्ट. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, तुझ्या असिस्टंटला तू कशी काय सहन करतेस ना बाई, मला काही कळतच नाही. एक नंबरची आगाऊ पोरगी आहे बघ. हा म्हणजे खरं सांगू का तुला, कधी कधी तर मला असं वाटतं की ती मालकीने आणि तू तिचे असिस्टंट आहे. मितालीला लगेच राग येतो, म्हणजे मितालीला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करताय सुशीलाबाई. आता सुशीलाबाई म्हणतात, अगं नौकर माणसानी नौकर माणसासारखंच राहायला पाहिजे, म्हणजे नौकरांनी जर आपला आदर ठेवला नाही तर बाकीची माणसं कशाला ठेवतील. चित्रा म्हणते, आईसाहेब बरोबर बोलताय ग, तुला कुठं सापडलं असं ध्यान. तेव्हा लगेच ही मिताली म्हणते, आय डोंट नो, म्हणजे मी पण तिला कधीच बघितलं नाहीये. मी US यायच्या 2 दिवस आधीच ती भेटलेली आहे मम्मी पप्पांना. तिला खूप कामाची गरज होती म्हणून माझ्या डॅडने तिला नोकरीवर ठेवलंय. आता त्यासाठी मी तरी काय करणार ना. तेवढ्या तिथे माईसाहेब आल्यात गणपती जवळ पूजा करायला. धनंजय म्हणत असतो मितालीला, आता तुम्हाला ती डोईजड वाटायला लागली आहे ना, म्हणजे तसं दिसतं तरी नाही का. तेव्हा सुशीलाबाई म्हणते की हाकलून टाक तिला, मी सांगते ना तुला. आता मिताली काही बोलणार तेवढ्यात माईसाहेब खूप चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय सुशीला. अगं आरतीची वेळ होऊ लागली, संध्याकाळच्या आरतीची वेळ होतीये, आटपा लवकर तुमच्या ह्या रिकाम्या गप्पा. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, हो हो माईसाहेब, अहो युवराजचीच वाट बघतोय आम्ही. तेवढ्यात युवराज तिथे येतो. मग मिताली त्याचा हात धरायला लागते आणि मग सुशीलाबाई म्हणत असतात, अरे बाबा केव्हाची वाट बघतोय आम्ही तुझी, चहा घेणार का तू. आता ह्या त्याच्याशी बोलतच असतात की तेवढ्यात वरून पिंकी येते आणि सगळेच्या सगळे पिंकीकडे बघायला लागतात, म्हणजे पिहूकडे. तिने पूर्णच्या पूर्ण पिंकीसारखा लुक केलेला असतो. तिला बघून सगळ्यांना धक्काच बसलाय. रादर सुशीलाबाईंना जरा जास्तीच धक्का बसलाय असं म्हणायला हरकत नाहीये. युवराज आणि सगळेचे सगळे तिच्याकडेच बघायला लागतात. पण प्रेक्षकांनो इथे ना मला कळालंच नाहीये, म्हणजे आता पिहूला असं वाटतंय की तिने स्लोली युवराजला म्हणजे फील करून द्यायचंय तिला की तीच पिंकी आहे. पण आता तिने हा गेटअप परिधान केल्यावर सगळ्यांनाच कळेल ना की ही असं का करतीये. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर नुसतं प्रश्नचिन्हच असतं की असं का करतीये ही. ती फक्त येते तिथे आणि पिंकी सारखी तिथे फिरते आणि म्हणते, हाऊज द जोश, सगळं ओके आहे ना. सुशीलाबाई वडकतात आणि म्हणतात, ए पोरी काय वाह्यातपणा लावलाय का हा. ती त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, चिलॅक्स सासूबाई, गुस्सा थूक दो. सुशीलाबाई आणखीन डाफरते आणि म्हणते, किती वेळा सांगितलं ग तुला मी तुझी सासूबाई नाही म्हणून. पिंकी लगेच म्हणते, मिताली त्यांच्या वुडबी सासूबाई हो. तेव्हा लगेच सुशीलाबाई म्हणतात, गप्पा बस आता, तोंड बंद कर. चित्रा म्हणते, किती निर्लज्ज आहेस ग तू, कशाला पिंकीचे कपडे घालून फिरतीये ग, काय विचार आहे ग तुझा. तेव्हा पिंकी म्हणते, कोण सरपंच बाई, मला नाही माहिती कोण सरपंच बाई. तिचं हे उत्तर मला काही भावलं नाहीये प्रेक्षकांनो. मग ती विचार करते थोडं आणि मग म्हणते, पिंकी वहिनी अशा रेडी व्हायच्या का, काय हो युवराज साहेब. युवराज तिच्याकडे कंटिन्युअसली बघत असतो. तेव्हा सुशीलाबाई आणखीन चिडते आणि म्हणते, अय अय काय काय, त्याच्याकडे बघू नको, माझ्याकडे बघ. काय बघत असते ग त्याच्याकडे टक लावून नेहमी, माझ्याशी बोल, माझ्याकडे बघ. नाही नाही, आता ह्या घरातनं तुझी बाहेर जायची वेळ आलीच आहे आता. मिताली लगेच म्हणते, पिहू मला पण ना तुझा कंटाळाच आलाय. सुशीलाबाई तिला धमकवतात, स्वतःला लई शहाणी समजते का, तुला काय वाटलं मला काही कळत नाही. मिताली म्हणते, पिहू तू जरा टू मचच करतीयस. आता ही काही बोलणार तेवढ्यात लगेच सुशीलाबाई म्हणतात, यालाच म्हणतात बुडत्याचा पाय खोलात. माईसाहेबांना काही हे बोलणं यांचं आवडत नाहीये. सुशीलाबाई म्हणतात, स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस तू आज. मितालीने काय सांगितलं ऐकलं नाही का तुला, तिला तू आवडत नाहीयेस, तिला नकोशी झाली आहेस तू. मिताली म्हणते, हो खरं आहे ते. सुशीलाबाई म्हणतात, आत्तापर्यंत तिच्या सांगण्यामुळे मी तुला सहन करत होते, पण आता नाही. आता त्या तिचा हात धरतात आणि तिला बाहेर हाकलत असतात. सुशीलाबाई तिला म्हणतात, आता तुझी जागा घराच्या बाहेर, आता तू गाशा गुंडाळायचा आणि घराच्या बाहेर व्हायचं.
त्या पुन्हा तिचा हात धरतात आणि तिला हकलायला लागतात. पण आता मात्र माईसाहेबांचा पारा चढतो आणि ते म्हणतात, काय चाललंय ग सुशीला तुझं? घरात गणपती आहेत का एकमेकींची उणीधुणी काढत असतात तुम्ही? घातले तिनं पिंकी सारखे कपडे तर एवढं काय बिघडलं? प्रेक्षकांनो 100% माईसाहेबांना खात्री आहे की ही पिंकीचे म्हणून त्या तिला प्रोटेक्ट करताय. यावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आता माईसाहेब म्हणतात, आधी आरती करा आणि मग एकमेकींचे वाभाडे तुमच्या खोल्यात जाऊन काढा. मला बाप्पासमोर तमाशा नकोय. आता त्या चित्रावर ओरडतात. लगेच चित्रा म्हणते, मी कुठं काय केलं माईसाहेब? माईसाहेब म्हणतात, चित्रे वर जाऊन डॉल्बी आणि सत्याला बोलव. आज पहिली पूजा आहे. चित्रा आणि सत्या करतील, नंतर मग उद्या डॉल्बी आणि युवराज. आता यावरनं मला भांडणं आणि तमाशे नकोय. चला पटकन आरतीच्या तयारीला लागा. प्रेक्षकांनो खरं तर असं माणूस घरामध्ये असायलाच हवं. त्याने बोललं की पुढचे सगळे गप झाले पाहिजे. असं यांच्या घरात माईसाहेब आहेत. मला हे सगळेच कॅरेक्टर खूप आवडतात. पण लेखकांनी ना जरा विचार करावा. खूप म्हणजे डेस्पिरेटली आपण या मालिकेची वाट बघत असतो, त्यामुळे त्यांनी सगळं काही व्यवस्थित दाखवावं एवढीच अपेक्षा आहे. तर आता फक्त त्यांनी सगळे हे एकमेकांकडे बघतायत रागारागाने एवढंच दाखवलंय आणि रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय युवराज म्हणतोय पिंकीला, म्हणजे ही पिंकी म्हणत असते, तुमच्या सरपंच बाई. युवराज म्हणतो, गेल्या त्या आम्हाला सोडून, आम्हाला काही फरक पडत नाही. आता ती पिंकी म्हणायला जाते, असं कसं म्हणता तुम्ही? त्या काही स्वतःहून नाही गेल्यात तुम्हाला सोडून. आता ती काही बोलणार तेवढ्या सुशीलाबाई म्हणतात, काय ग ए टवळे, काय भरवतीये ग माझ्या पोराच्या मनात? तुझं सामान घे आणि इथून. आता युवराजला तिला थांबवायचं असतं. आता पिंकी आणि गणपती बाप्पा हेच दोघं जण एकटे दाखवलेत आणि आता पिंकी गणपती बाप्पाला सांगते की बाप्पा, जोवर मी या घरात आहे ना तोवर तू माझं इथे थांबण्याचा मार्ग सुकर करशील. जोवर तू मला कौल देत नाही ना तोपर्यंत मी माझा हात या दिव्यावर धरूनच राहणार. आणि आता पिंकी असं दिव्यावर हात धरती आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू म्हणजे पुढचा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. प्रेक्षकांनो पहिल्यापासून ही मालिका खूप सेन्सिबल दाखवतात, म्हणजे असं माझं तरी मत आहे. त्यामुळे प्लीज त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांचा हिरमोड करू नये अशीच इच्छा आणि अपेक्षा मी या सगळ्यांकडनं ठेवते. आणि काहीतरी छान आणि सेन्सिबल ट्रॅक लवकरात लवकर आणावा हीच अपेक्षा. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. धन्यवाद.